हेलतात मेली अजून. पहिली माझी ओवी ग सावित्रीबाई फुलेना, ओवी गाते कौतुके तू ये ग बाई विठ्ठला. दुसरी माझी ओवी ग महात्मा फुलेना, ओवी गाते कौतुके तू ये र बाई विठ्ठला. माझी ओवी ग सावित्रीबाई त्या दिवशी पण तू चिडी मने रेषेवर पाय जाते बघ. नाही मी तुझ्यासारखं चिडका नाही जे रेषेवर पाय टाकणार. अरे सकाळच्या पारच खेळताय वय, काही काम धंदा हाय का नाही? मी नाही, तू चिडकी आहे. तू आहे. पोट जाळायचं आहे ना मग, तर आजच्याला उपाशीच राहायचं आहे. आहे मी बकऱ्यांशी जात बारक्या पोराला घेतोय. काम धाम नको करायला, उकट खावा कुठचे. आहे मी सरपण आणतो, काटके आणतो, दुकानाशी सामान आणतो, शेण गोळा करून गौऱ्या करतो. आता अजून काय करू तो सांग. घरात जेवताय तेवढं नाही सांगितलं, जीभ लई चुरू चुरू चालायला लागलीये. अंजे जा रानांच्या काटक्या घेऊन ये जा. नुसती मलाच काम सांगते. आणि राजा तू आवरात लंदलत बस, चल ये. पहिली माझी ओवी ग सावित्रीबाई फुलेना, पहिली माझी ओवी ग सावित्रीबाई फुलेना, ओवी गाते कौतुके तू ये ग बाई विठ्ठला, ओवी गाते कौतुके तू ये ग बाई विठ्ठला. काय रे सध्या माणसं दिसत नाही की जादशाना झालास? अंजू, मी मुद्दाम नाही मारलं, खेळत चालू होतो, चुकून लागलं तुला. तू आहेस म्हणून देतो सोडून. दुसरा कोणी असता तर या काटक्यास घातले असते डोक्यात. चुकलं माझं. जा आता पुढं. पण तू इथे काय करतेस? दिसत नाही वय काटके गोळा करताय. मी शाळेत चाललो, चल माझ्या सोबत. नाही बा, आई मारल. काही मारत नाही, चल. अंजू, शाळेत बाई छान शिकवतात, गप्पा गोष्टी घेतात, चल. सध्या मला पण वाटतं शिकावं, पण आई नाही पाठवत शाळेत. तू जा, नाही जमायचं मला. मग घरी शिक. माझ्याकडे 2 पाटे आहेत, एक तुला घे. थांबा आता देतो, माझ्याकडे 2 पाटे आहेत. ही बघ, घे घे तुला.
कसं जमतं? गुरुजी आम्ही घरी जाऊ का? बसा थोडा वेळ. एक तर शाळेत मुलं येत नाही आणि पालकांना समजवलं ते समजत नाही. गुरुजी हो जा, आणि तसंच घरी निघून जा, नाहीतरी अशाने ही शाळा बंदच होणार आहे. गुरुजी, शाळा बंद होणार? अहो काय बोलताय? आपण 1848 मध्ये शाळा सुरू केल्या, यासाठी का आपण माती, दगड, शेण आणि शिव्या खाल्ल्या? चला चला. विद्ये विना मते गेली, मते विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. हे सांगून आज 150 वर्ष झाली, पण समाज आहे तिथेच आहे. वाड्या पाड्या वस्तीवर, गाव पातळीवरती शिक्षण पोहोचलंच नाही. कुठे शिक्षक चांगले आहेत तो मुलं शाळेत येत नाही, आणि मुले शिकण्यास उत्सुक तर पालक उदासीन. शासनाचा उद्देश सफलच होत नाहीये. माई, ही मुलं म्हणजे माझा उद्याचा प्रगत भारत, माझ्या देशाचा स्वर्ग. पण हा स्वर्ग शिक्षणापासून दूर जातो. माई, कसं कसं होणार माझ्या महाराष्ट्राचं? माई, आता आपल्याला थांबून चालणार नाही. ही बिघडलेली घडी आपल्यालाच बसवायला पाहिजे. चला माई, चला. अरे गणपा, या हवामानाचं काय खरं नाही बघ. कवा बी बदलतंय या. वैत काल काल गार आणि आज गरम. अक्षिमान सवानी बदलते बघ. जून महिना उरकलं पण अजून पावसाचा काही पत्ताच नाही. शंकर्या काल मस्त होता, आज शेतात गेला आणि चक्कर येऊशा पडला. अरे हाय की हाय हाय. उन्हाची कायली, दुसरं काय? ए किसन्या, जरा फरसान मागीव की. मी का? हा ना, तू काय माझ्या लग्नाला आलायस वय? विसरलास का? अरे तुझ्या लग्नात करवला म्हणून नाचलो नव्हतो का? काय बजरंगा? तर जाम राडा केला होता वरातीला काय. म्हणून फरसान. तसं नाही र, लय भूक लागली या. तू तर ना गणप्या नुसतं फुकट खावेस बघ. हा लेका चक्कर माझ्या जोर बजा. चाल. ए नारायण दादा, मी काय बोलतो, दे 20 रुपयाचं फरसान दे. 20 रुपयाचं? मग आमचा किसन दादा का कमी वाटला तुम्हाला? अहो अख्खं दुकान विकत घेऊन तुमचं एवढं पैसा आहे त्याच्याकडं. मी काय घाबरतोय काय? काय नारायण दादा, एक काम कर, 40 रुपयाचं दे. चल. 40 रुपयाचं? किसन्या, आता माझं हटू नगस. इज्जतचा सवाल आहे. उधारी बंद आहे, रोख द्यावे लागतील. अरे उधार मागतोय कोण? रोकडा पैसा घेतल, रोकडा. माई, आपण रस्त्यातून असे बेधडक चाललो आहोत. आपल्याला कोणी पाहिलं तर अनर्थ ओढवेल. आपल्याला कोणी पाहते का त्याची आपण परीक्षा घेऊया का? ठीक आहे, चला पुढे. चल. अहो मी ज्योतिबा फुले. आणि मी सावित्रीबाई फुले. अहो. ऐका, अहो ते शिक्षक शाळेत स्वस्त बसले आहेत. ग्रामस्थ म्हणून तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. अहो आपण त्यांना दिसत नाही वाटतं, आणि आपला आवाजही ऐकू येत नाही. म्हणजे आपण फक्त हात लावला तरच आपण दिसू. ठीक आहे, चला पुढे. अहो पण खाऊचे पैसे घ्या ना. हो हो. चला. चला. ए मॅडम दादा, हे घे 50 रुपये. चल. आज डायरेक्ट 50 रुपये? उधारी पण घेऊ का खालची?
चला चल येऊ पुन्हा हा, चला. येतो शेठ. अरे गणपा ते 50 रुपये आले कुठून? आता मला काय ठाव. जाऊ दे चल, उधारी तर भागली ना आपली. शिक्षणाविना समाज बिघडत आहे. आणि मुलेही शाळेत जात नाही. म्हण्या ही पाटी सध्याने दिली. पाटी? अरे वा, पाटी पाटी ये पाटी. किती मस्त पाटी ना, सध्याने दिली ना, किती मस्त पाटी ना. आता मी शाळेत नाही गेलो तरी घरीच लिहायला शिकणार. मी आपण शिकणार. किती मस्त आहे बघ ना, किती मस्त पाटी. आपण चल चल आपण सध्याकडे चल जाऊ. काय रा काय झालं? कापर भरलं की काय अंगात? आणि काय ग काटक्या आणल्यास का तू? बस 2-4च एवढ्या चहा तरी होईल का? आणि का र बाला तू कवरा पीठ काढलास र? आता भाकरी मिळायची नाही. आहे कला ओरडतस, काम करतो ना आम्ही. आहे ग काय ग चुकतं आमचं तर नुसती ओरडतेस. तुमचं नाही र, तुमचं नाही. म्याच चुकतय. 3 पोरं पदरात टाकून तुमचा बाप मेला. आता सकाळपासनं संध्याकाळपर्यंत राब राब राबतय. तवा कुठं चूल पेटतय. आहे तो सध्या रोज शाळेत जातोय. आम्हाला बी पाठव ना शाळेत. आहे आम्हाला बी पाठव ना शाळेत. पाठव ना मला शाळेत. आहे पाठव ना शाळेत. आहे पाठव ना शाळेत. पाठी चुलुमतानी एकेकाच्या शाळेत नाही जायचं. शाळेत गेल्यावर काम कोण करील? पोराला कोण घेईल? पैका नाही मिळवला तर भिका मागायला लागतील. शाळेत नाही जायचं म्हणजे नाही. परत शाळेचं नाव काढलं तर पाठी सोडून काढीन एकेकाच्या. आहे हे पाठी सदन होती. काय करू हिचं? मसनात घाल तिला, नाही तर आण मीच घालते मसनात. रामीबाई, का बरं या मुलांनी शाळा नाही शिकायची? शिक्षण घेणं हा यांचा हक्क आहे. अरे वा, बाई आल्या, बाई आल्या, बाई आल्या. बाई अंजू आणि मन्या शाळेत येणार नाही. लय काम असतं घरात. बारक्या पोराला घ्यायचं असतं, बकऱ्या चरायला जावं लागतंय. पण हे बरोबर नाही. अंजू हुशार मुलगी आहे, ती शिकून मोठी होईल. अहो बाई, पोरगीच ती, तिला कशाला पाहिजे शिकाया? काम करत मोठी होईल मग लगीन. रामीबाई, तुमची दोन्ही मुलं हुशार आहेत, ती शिकून शहाणी होतील. मग मोठी झाल्यावर काहीतरी कामधाम करतीलच की. अहो बाई, यांनी काम नाही केला, पैका नाही मिळवला तर रातच्याला पोटान काट भरावं लागतील. आणि बाई, शिक्षण घेणं हे आमचं काम नाही, ते श्रीमंतांचं आहे. रामीबाई, शासनाने मुलांसाठी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचं जेवण, रोज मुलगी शाळेत आली तर 1 रुपया, संगणक प्रशिक्षण, हसत खेळत शिक्षण, शैक्षणिक साधनं, सावित्रीबाई फुले योजना, शिष्यवृत्ती यासारख्या योजना मुलांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या मुलांना नापास करायचं नाही. आणि आता तर शिक्षण हक्काचा कायदाच केला आहे. आहे पाठव ना मला शाळेत. अंजे पोर रडते, जा घे त्याला. ताई, ऐका माझं, पाठवा यांना शाळेत. शिक्षण घेणं हा या मुलांचा हक्क आहे, तो तुम्ही हिरावून घेत आहात, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. नाही बाई, नाही नाही जमायचं ते. चल र मन्या, बकऱ्यांशी जावायचं हाय. अहो रामीबाई, ऐका. अहो काय काय पाहते मी. माई, कसं होणार माझ्या महाराष्ट्राचं? हे सारं चित्र आपल्याला बदलायचं आहे. म्हणजे पुन्हा कुंड पेटवायचा? हो, पेटवायलाच लागेल. माई, शासनाच्या अनेक चांगल्या योजनांवर हे पालक पाणी फिरवत आहेत. चला अगोदर त्या रामीबाईंना आपण शिक्षणाचं महत्व समजावून सांगूया. चालेल, चला. चालेल.
ओ रामीबाई, रामीबाई ओळखलत का आम्हाला? नाही ओळखलं. कोण तुम्ही? आम्ही फुले बोलतोय. अगं तू जात्यावर ओव्या गातेस ना? होय तर जाम ओव्या पाठ आहेत आम्हाला. आत्ता म्हणून दाखवते. पहिली माझी ओवी ग सावित्रीबाई फुलेंना. पहिली माझी ओवी ग सावित्रीबाई फुलेंना. ओवी गाते कौतुके तू ये ग बाई विठ्ठला. ओवी गाते कौतुके तू ये ग बाई विठ्ठला. अगं मग तीच मी सावित्री आहे. काय बोलताव काय? आणि मी ज्योतिबा फुले. अरे देवा, आता मी काय करू? देव देवी माझ्या घरी, गरीबाच्या घरी. असू दे असू दे. आहे कोणाशी बोलतेस? अगं देव देवी आपल्या घरी आल्यात. कोण आले? पोराऊ दिसत नाही वय? रामीबाई, आम्ही फक्त तुम्हाला दिसू शकतो, या मुलांना नाही. अहो पण तुम्ही? आलो तुला भेटायला. रामी, तुला 3 पोरं ना ग? वय देव देतय मी घेतय. अगं इथे भाकर खायला नाही आणि 3 पोरं पदरात. रामीबाई, या मुलाने शाळेत का पाठवत नाहीत? नाही बा, लय काम असते घरात. पैका मिळवण्यासाठी काम करायलाच पाहिजे ना वा. अगं शाळा शिकून शाणी तर होऊ दे, मग बघ पैका. ते नाही जमायचं माय. रामीबाई, अहो शिक्षण म्हणजे माणसाचा तिसरा डोळा, तोच तू बंद करतेस. शिक्षणाने माणूस शहाणा होतो. रामीबाई, अहो माणसाला जसं जगण्यासाठी अन्न आवश्यक आहे तसं शिक्षणही महत्वाचं आहे. अहो तुमचे दिवस जातील, पण या मुलांचं काय? कशाला आयुष्य नासवतात त्यांचं? नाही जमायचं ते कानबा. या 3 पोरांचं पोट मी एकटी कशी भरू? तवा या शिक्षणाचं भूत माझ्या मानगुटीवर नका बसू. म्हणजे तू आमचं ऐकणार नाहीस? नका शिकू, राहत असेल. अहो शिक्षणाचं महत्व समजत नाही. जग कुठे चाललंय, तुम्ही कुठे आहात? मी हात जोडून सांगते, माझी पोरं शाळेत येणार नाही. त्या मला काय बी सांगू नका. मला माझ्या हालावर सोडा. जा तुम्ही जा. आहे तू कोणाशी बोलते? इथे तर कोणीच नाही. कोण नाही? मी कोणाशी बोलताय? जा परा. शिक्षणाचं महत्व सांगतान म्हणा. आहे आहे पाठव ना मला शाळेत. आहे पाठव ना मला शाळेत. अरे नाही म्हणते ना, नाही म्हणते तरी. जाताय नाही म्हणते तरी. रखमे, नापास झालीस. नाक कापून शान टाकलं माझं. अगं त्या मास्तरचं ऐकून शाळेत गेली. काय झालं? आता अख्खं गाव माझ्या तोंडात शेण घालीन. काय सांगू त्यासनी? अवा असं काय करता? एवढा कशाला ओरडताय? पोरगी अंग काढेल. आजारी पडली तर काय करायचं? पार्वते, पडली आजारी तर पडू दे. इज्जत घालवली माझी. अहो तिने अभ्यास तरी केलता का? सदा ती तुमचा काम काम आणि काम. पोरगी परीक्षेला निघाली तरी तिला नेलता शेतात ढेकलं फोडायला. मग काम कोणी करायचा? माझा बाप येणार आहे वरून. असं रागवतं कशा पायी? तो सध्या कसा पास झाला? त्याचा बा त्याला काम सांगत नव्हता म्हणून तो रोज शाळेत जायचा. बघ 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 कशी थोबाड वर करून बोलते अजून. आता बस झालं. आता शाळा बंद. म्हशी चारायला जायचं. बाबा पण मला शाळेत जायचंय. बंद, एकदम बंद. बंद म्हणजे बंद. नाही मला शाळा शिकायची आहे. थांब तुला दाखवतो आता. तू तशी ऐकायची नाही. आई, तुला सांगितलं ना आई, पहिलं, नाही म्हणजे नाही. बाबा, मला जाणार नाही नाही. शाळेत. आता शाळा भेटत नाही. बाबा मला शाळेत जायचं. शाळेत जायचं नाही. शाळेत जायचं नाही. गोडीने काय कालपासून सांगतोय तरी तिला ते शाळा शाळा शाळा. शाळेत जायचं नाही. शाळेत जायचं अरे पण ही नाही. नापास झालीच कशी? गोडीने शासनाचा काय आदेश आहे. कालपासून सांगतोय. नापास मुलगा झाला तरी पुढे वर्गात पाठवायचं. मग ही नापास झालीच कशी?
काहीतरी गफलत दिसते. माई, शासनाच्या आदेशाला हरताळ फासला जातोय. आपल्यालाच आता काहीतरी करायला पाहिजे. चला माई, चला चला. चला. अरे शंकरची पोर नापास झाली म्हणा. मी आधी ऐकलंय. पण शंकरची पोर नापास झालीच कशी? आता ते मला काय ठावं? विचार एक कृष्णाला. ए, मला काय ठाव रे? अरे मास्तर झोपा काढतोय शालत. अरे पण सरपंच व्हायचं लक्ष नको. आणि साहेब लोक, अरे गावचं राजकारण दुसरं काय. पण मी काय म्हणतो, शंकरशी पोर नापास झालीच कशी किसना? अरे आता मला काय ठाव? माझं डोकं आधीच गरम झालंय. पोरगी नापास झाली शंकर पार्वतीची आणि डोकं झालं गरम तुझं. रामदासराव, आज त्या काही गोष्टी लोकांच्या काय बजरंगराव. गणप्या, उगाच माझ्या डोक्यात छान घालू नकोस. मग काय करशील ग? काय करशील रे म्हणजे? वय, बघायचं काय तुला? करशील? काय करशील रे? हा? ए, लय बाजलाय रे तो. ये इकडे, पहिले. नीट बघून शांत चालता नाहीत का शांताबाई? पाडलास तो पोस्ट मास्तरला. मी काही मुद्दाम नाही पाडला. तुमच्या भांडणाचा आवाज आलाय आणि इकडे आले मी. मग पोस्टमन नावाच दिसतोय या. मी आधी आजच बघते या. का रे पोस्टमन दादा, नाव आहेस का इकडं? हो, नवीनच आहे. अहो, माझी काही चूक नाही. मी रस्त्याच्या कडेने व्यवस्थित चाललो होतो. ह्या बाई मधून आल्या आणि ह्यांची काय बी चूक नाही, चूक शांताचीच आहे. मी बी पाहिलंय, यांची काही चूक नाही. माझी चूक मला मान्य आहे दादा, मला माफ करा. अहो, माफी नका मागू. चूक माझीही आहे. मी जर ब्रेक दाबले असते तर कदाचित सायकल थांबली असती. लई समजूतदार दिसतोय घडी. शांता तू चाललीस थोडं जल्दी. रामीकडे चालली आहे, रामीकडे. अहो, माझं एक काम कराल का? कोणतं? अहो, त्या रामीबाईने एक पत्र आलंय. तेवढं पत्र द्याल? मीच देणार होतो नेऊन, पण आता सायकलवरून पडलो, त्यात पाय पण दुखतोय. द्याल नेऊन पत्र माझं? देईल ना दादा, द्या. अहो, उपकार होतील बघा. आता देतो बघा पत्र मी. हा, एवढं पत्र नेऊन द्या रामीबाईने. वय, वय, वय. हो, उपकार होतील. हा, देईन ना दादा. ए, गणप्या. ए, बघू दे तुला. वेट नको. अरे काय काय बोलत होता रे? जास्त मानलायस गुरुजी, अहो गुरुजी, डोळे उघडा, आम्ही आलो. साक्षात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई. पाया पडू नका गुरुजी. कधी या मुलांना ताट कण्याने शिकवणार? माई, कानबा, काय करू तुम्हीच सांगा. शिक्षक झालो मी, पण नोकरी लागताच पेशा सेवा बाजूला सारून हरकाम्या झालो मी. माई, कागदांच्या पुढे सोडवता सोडवता कारकून झालो. अशैक्षणिक कामात गुंतून कामगार झालो. कधी शाळा बांधका, कधी शाळा दुरुस्ती, कधी शौचालय बांधा, तर कधी रॅम्प बांधा. साक्षरता, निवडणुका, जनगणना, मतदार यादी, पल्स पोलिओ, बालकामगारा शोध. कानबा, कुठं राहिलो मी गुरुजी? हरकाम्या सानकाम्या करून ठेवलं मला. ही कैफियत आमच्या समोर मांडताय. शासनाला ठणकावून सांगण्याची हिंमत नाही तुमच्या? आणि गुरुजी, तुम्ही वाचलेले कारणांचे जंत्री योग्यच आहे. हे एक कार्यच आहे, राष्ट्र उभारणीचं कार्य. राष्ट्र घडविणारी माणसं अशी रडत बसत नाहीत. गुरुजी, हे कधीतरी संपेल आणि फक्त शिक्षणाचं कार्य उरेल. तुमच्यात प्रचंड सामर्थ्य आहे, बुद्धीचं तेज आहे. जा, उठा, लागा कामाला. रामे, ए रामे, कोण हाय ग? मी हाय शांता. ये ग ये, घरात ये. काय ग शांती, कुठं चाललीस जल्दीन? लय दिसांशी आलीस ग. माझ्या घरचा रस्ताच विसरली होतीस जणू. रामे,
कामाच्या रगड्यात यायलाच मिळत नाही बघ. आणि तुला तरी हाय का येईल? काय करू शांते, या 3 पोरांची चिंता झालत असते मनाला. रातची झोपताना एकच चिंता मनाला, यो टीचभर पोट कसा भरायचा. लय धीराची निघालीस बघ तू. नवऱ्या माग पोरांचं सांभाळ करतेस. समदे गाववाले तुझं नाव काढताना बघ. आले कशाला मी आणि काय बोलत बसलीये. यो तुझ्या नावाचा पतूर त्या पोस्टमन दादानं दिलाय. पत्तूर आणि मना कुणाचा आहे ग? आता मला काय ठाव. मग डाव की वाचून. अरे देवा, मला येतंय वाचा. अरे माझ्या कर्मा. पोरं आहेत ना व, त्यांना सांग की वाचाया. आता सांगते बघ. अरे अंजू म्हण्या इकडे या. थांब आहे, एक डाव होऊ दे. अरे इकडे या म्हणते ना. अंजे एवढं पत्तूर वाचून दाव की. आहे शालेन नाही पाठवस अन पतूर वाचायला सांगतेस वय. अंजे चल तिच्या बाहेर जाऊ. चल. अरे थांबा अंजे, पोराकडे लक्ष दे. मी चाललो चिंचा पडायला. मी बघते कोण वाचून दावत का. चल ग शांते. किसन दादा, अरे किसन दादा, आवडा पत्तूर वाचून दाव की. शाळा अगं मी केव्हा शाळा शिकायला गेलोय? अगं बाई, मला लिहाय वाचायला असतं तर मी तुझा पतूर नसता वाचून लावला. चल ग रामी, समजा गावाचा अडाणी दिसतोय हा. अडाणी चल, बोलते. दुसरं कोण अजून दे. बोलते का पत्र वाचून बघूया आपण. राहते. असं झालं रे. वाचून दाखव. आडलं नाव शिक्षण वाचून. रामीबाई, अगं तू शिकली असतेस, पोराने शिकवलं असतंस तर हे पतूर त्याने वाचलं असतं. असं रस्त्यावर घराघरात कोण पतूर वाचतोय म्हणून फिरावं लागलं नसतं. म्हणून सांगते पोरांना धाड शाळेन. कशाला उगाच येल वाया घालवायला. आणि माझं काय वेळत नाही शिक्षण वाचून. दावी कोणीतरी पत्तूर वाचून. रामे, कोणाशी बोलते रस्त्यानं तू? असं करू नको येड्यावानी. पतुरा पायी. अगं मी यांच्याशी बोलते, दिसत नाही वय. सरपंच बाई शिकलेले आहे ना व, ती धावल की तुझं पत्र वाचून. हा, त्या धावतील पत्तूर वाचून. मी कवा कवा त्यांच्या घरी काम बी करते ना व, त्या धावतील पत्तूर वाचून. रामे, तू जा तिच्या कर, मी जाते घरला. हे आलं असेल ना घरी जेवाया. जा बघ काय होतंय ते. बघ देते का सरपंच बाई पत्र वाचून. जा. सरपंच बाई, ओ सरपंच बाई. कोण आहे गा? मी रामी हाय. ये ग ये, आत ये. का ग, का आलीस दुपारच्याला? अहो मना यो पत्तूर आलाय, तवरा वाचून दावा की. तुला आणि पत्र कोणाचं आहे ग? आता मना काय ठाव, दावा की वाचून. हा नाडाने इकडं. आई, अगं आज काम करणारी गडी माणसं आले नाहीत. ते जाण्याबा एकटेच आले आहेत. ते लाकडे फोडतात, बाकी सर्व काम तशीच पडून आहे. तेव्हा रामीबाई आली आहे ना, तिच्याकडून पोटातला शेण काढून घे. असं म्हणतेस? रामे, ए रामे, मी दाखवते तुझं पत्र वाचून, पण तेवढा गोठ्यातला शेण काढून घे बघू.
शेण गोळा झाल्यावर दावाल ना माझं पत्र वाचून. होतंय नक्कीच. जा लवकर. अगं आपण या अडाणी लोकांचा असाच फायदा घेतला पाहिजे. हुशार आहेस. मुलगी तुझीच ना मी. हो ग माझे बाय. हे अडाणी लोक मरस्तवर काम करायच्या लायकीचेच असतात. जा बघ बघू ती शेण गोळा करते की नाही ते. काम नको करायला, बहाणे सांगते. काय ग काय झालं. ती रामी काम करते ना. करते म्हणजे करायलाच पाहिजे. नाही केलं तर करून घेऊ. सरपंच बाय झाला बर का शेण काढून. आता तवर पत्तू दावा की वाचून. रामे दाखवते तुझं पत्र वाचून. ये. आई अगं कालपासून झाडांना पाणी नाही मिळालं तेव्हा. असं आलं माझ्या लक्षात. रामे काय म्हणतात छोट्या मालकी. अहो पण पत्तू जा म्हणते ना. सरपंच बाय जा झाडांना पाणी दे. शहाणे कुठची आहे. आपण फुकटात काम नाही करायचं. अगं हे अडाणी लोक असेच असतात. जा ती रामी झाडांना पाणी देते की नाही ते बघून ये. आणि हो तो जाण्या लाकडं फोडतोय. त्याची लाकडं फोडून झाली की नाही तेही बघ. कामचोर आहे तो. पाहते. झाडांना पाणी घालायचं की झाडाखाली विश्रांती घ्यायची. काम कोण करणार. पत्र वाचून पाहिजे ना की सांगू आईला. नका नका उरकते काम. घालते झाडांना पाणी. जा ना काका. जी मालकीन बाय. होतात की नाही लाकडं फोडून. आता होतील बघा. अहो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अर्धा खाली लाकड फोडून झाले नाहीत का. रात्री मग फोडणार. तेवढा भाकरीचा तुकडा मिळेल तर लय उपकार होतील बघा. अगोदर काम मग भाकरी. रामीबाई गंमत पाहू नका नाहीतर तुमचीच गंमत व्हायची. काय नका नका उरकते काम. सरपंच बाय हो सरपंच बाय. काम करून करून जीव जायची यायला आली हो. जीव जायची यायला आली. आता तरी दावा माझं पत्र वाचून. तुळसा आई सर्व काम झाली. आता दे तिचं पत्र वाचून. मी जाते झोपायला. रामे अगं काम करून शान कोणी मरत नाही बघ. दाखवते तुझं पत्र वाचून. रामे तुझा भाऊ आहे का ग मुंबईला. हा होय होय नोकरीला आहे. पगार वाढण्याची खबर आहे ना पत्रात. नाही तुझा भाऊ परवा रातच्याला मर मेली. दादा 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 दादा
रामीबाई शांत व्हा, दुःख आवरा. भावाच्या पायथ्यावर पण जाता आलं नाही हो. त्या सरपंची बाईने दिवसभर कामात अडवून ठेवलं हो. दिवसभर अडवून ठेवलं. रामीबाई पाहिलं शिक्षण न घेतल्याचा परिणाम काय होतो ते. अहो तुम्ही शिकला असतात, ही मुलं शिकले असते तर तो पत्र याने वाचलं तरी असतं. तुला खरं काय ते लगेच समजलं असतं. म्या चुकले कानवा, म्या चुकले. मला माफी द्या. काय झालं रामीबाई? माझा दादा मला सोडून गेला हो, सोडून गेला. कोणी सांगितलं हे? काय लिहिलंय या पत्रात? माझा दादा गेल्याची खबर. कुणी सांगितलं हे? सरपंच बाई म्हणली तुझा भाऊ परवाने आजच्याला. मेला म्हणाली. नाही पण परवाने आजच्याला म्हणजे तेच असं. रामीबाई तुम्ही अडाणीच नाही तर भोळसट आणि धांदरट आहात. या पत्राचा आणि सरपंच बाईंनी न वाचलेल्या वाक्याचा चुकीचा अर्थ लावलात आणि अख्खा गाव गोळा केलात. रामीबाई तुमचा भाऊ मेला नाही. परवा रात्री तो बाप झाला, त्याला मुलगा झाला त्याला, आणि तू आत्या झालीस. असं असं लिहिलंय पत्रात? होय असंच लिहिलंय. माई कानबा हे खरं आहे? होय, मीच ते पत्र लिहिलं होतं. मीच तो पोस्टमन. तुला शिक्षणाचं महत्व समजावं हाच उद्देश होता आमचा. ग्रामस्थांनो पाहिलं शिक्षण न घेण्याचा काय परिणाम होतो ते. जागोजागी पदोपदी शिक्षणाविना अडतं आपलं. अहो शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि तोच तुम्ही बंद करून ठेवलात. रामीबाई आता तरी समजलं शिक्षणाचं महत्व. आता तरी त्या मुलांना शाळेत पाठव. आणि हो तू पण जा बरं का प्रौढ साक्षरतेच्या वर्गाला. जाईन माय जाईन. मी नक्की जाईन. माझ्या मुलांना बी शिकवीन, मोठं करीन, मोठं करीन. धाडीन मी त्यांना शाळेत, धाडीन. आणि मी पण जाईन. गुरुजी आता थांबू नका. एक ज्योत पेटली आहे, तुम्ही अनेक ज्योती पेटवा. आमचा शिक्षणाचा वारसा समर्थपणे चालवा. जा आता थांबू नका. महात्मा आत्ता मी थांबणार नाही. मी गावातली सारी मुले शाळेत आणेन.